नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मे महिना संपून सुद्धा मे महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. आणि त्यातच आता दिव्यांग अनुदान योजनेच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी जून महिना सुरू होण्याआधीच काही दिव्यांग लाभार्थ्यांना जून महिन्याचे 2500 रुपयाची पेन्शन मिळाली आहे. पण अजूनही संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या उर्वरित लाभार्थ्यांना मे महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाहीये. आणि या संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात आहेत की आमचे मे महिन्याचे अनुदान आमच्या खात्यात नेमकं कधी जमा होणार. तर काल रविवार असल्यामुळे शासकीय डीबीटी व्यवहार सुरू झाला नाही, त्यामुळेच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा होण्याची प्रोसेस या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सध्या डीबीटी प्रणालीमध्ये काही तांत्रिक सुधारणा आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचं कामकाज सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि AI आधारित प्रक्रिया समाविष्ट केली जात असल्यामुळे काही ठिकाणी वितरण प्रक्रियेत थोडा विलंब होत आहे. परंतु संबंधित विभागाकडून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरात लवकर पेन्शन वितरित करण्यासाठी तयारी सुरू असल्याचे संकेत मिळालेले आहेत. पण उर्वरित लाभार्थ्यांना सध्या पेन्शन वितरणाची अधिकृत आणि निश्चित तारीख जाहीर झालेली नाहीये, त्यामुळेच कोणतीही चुकीची माहिती देणं योग्य ठरणार नाही. मात्र ज्या क्षणी पेन्शन वितरणाला सुरुवात होईल त्या संदर्भातील अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम दिला जाईल. त्यामुळेच ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नाहीये त्या लाभार्थ्यांनी घाबरून न जाता काही दिवस प्रतीक्षा करा. कारण जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पेन्शन वितरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यासोबतच मागील व्हिडिओमध्ये मी काही आवश्यक कागदपत्रांबद्दल माहिती दिली होती. ती सर्व कागदपत्रे तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ती आवश्यक कागदपत्रे तुम्हाला 30 जून आधी संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहेत. नाहीतर तुमचा योजनेचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे तो व्हिडिओ बघून आवश्यक ती कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयामध्ये लवकरात लवकर जमा करून द्या. तर त्या आवश्यक कागदपत्रांसंबंधित व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल. तर तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट करून विचारू शकतात. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.